energy. And the top bowlers in 9, in 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Here we go! क्या बात है। तो आगे फ्लैश में ना उसको पिंक वाले को पास विक्ट्री साइड, विक्ट्री साइड, विक्ट्री साइड। For the Thane Skylighters AB. Possibly the most exciting time of this evening. So coming on stage is someone who's a viral sensation. बहुत ही ठंडा रिस्पॉन्स है गाइस। तुम लोग मेरे को वानखेड़े वाला एनर्जी चाहिए मुझे आज। तुम लोग मुझे 2023 वर्ल्ड कप फाइनल के अहमदाबाद स्टेडियम का एनर्जी दे रहे हो। दैट इज नॉट राइट। Please stay on stage. Before हा क्रिकेट जगा महिला क्रिकेट जगामध्ये सन्मानच आहे। महिला क्रिकेट ची कॅप्टन तिला हरप्रीत पद्मश्रीने सन्मान केलेला झालाय आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे की मुंबई प्रीमियर लीग जे T20 होते ते पहिल्यांदा महिलाची क्रिकेटची टीम त्याच्यात सामील झालेली आहे आणि ह्यावेळी 3 टीम आहे, म्हणजे 3 ओनर्स आहेत आणि मला वाटतं की हा खूप महत्वाचा आहे आणि त्याचा भाग आम्हाला मिळालेला आहे। आम्ही त्याचा म्हणजे आम्हाला सन्मान वाटतो। आणि तुमच्या संघामध्ये एवढं काय आहे की तुमची स्पर्धा जिंकू शकते तुमचा संघ? असं काय? कॅप्टनला प्रश्न आहे माझा। कॅप्टन, हा, तुमच्या संघामध्ये एवढं काय आहे की तो स्पर्धा जिंकू शकते? आपली टीम बद्दल सांगा। We have the attitude of winning. We know how to win. We have experienced and younger talents equally managed, and we have an amazing support staff as well, very experienced. So yes, definitely. या सीझनमध्ये सर्वात ताकदीच्या संघाची आढळली काय या सीझनमध्ये संघाची सर्वात ताकद किती असेल? संघाची ताकद सर्वात मजबूत टीम कोण? आमचीच असेल, ठाणे स्काय रायडर्स। आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे आम्ही खूप लकी होत की आम्हाला सायमा आमच्या या मध्ये आम्हाला मिळाली आणि कारण की शी इज अ गुड लीडर दॅट यू विल सी इन गव्हर्नमेंट कमेंट्रीज। पण ओव्हरऑल असं बघायला गेलं की आमची टीम इज व्हेरी वेल बॅलन्स्ड। ते मॅक्सिमम हा जो फॉर्मॅट ऑफ प्ले आहे त्याला जे लागतं म्हणजे एक ऑलराऊंड प्ले, तर आमच्याकडे असं मला वाटतं की इट इज नॉट अ व्हेरी वन साइडेड टीम, इक्वली बॅलन्स्ड टीम आहे। आणि आय एम शुअर आता किती दिवसापासून ते टीम एकत्र खेळते, प्रॅक्टिस मॅचेस करतायत, ट्रेनिंग घेत आहेत, टीम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज होत आहेत। तर ऍक्च्युअली व्हेरी हॅपी विथ द प्रोग्रेस। आय एम शुअर लाईक सायमा इज ऑल्सो बीइंग द लीडर अँड द कॅप्टन ऑफ द टीम, शी इज ऑल्सो देयर टू मोटिवेट अँड सपोर्ट ऑल द प्लेयर्स। अँड इंटेन्शन एवढंच आहे की त्यातून हा एक प्लॅटफॉर्म टीम घेण्याचा उद्देशच आहे की एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं या मुलींसाठी। कुठेतरी हीच मुली म्हणजे आहे ती पुढच्या वेळेस वर्ल्ड कप जेव्हा असो किंवा इंडियाला रिप्रेझेंट करते, सायमा जसं आहे तर तिला इन्स्पिरेशन मानतात ती। तर टुमॉरो टेकिंग हर ॲज एन इन्स्पिरेशन, गेटिंग टू प्ले विथ हर ऑल्सो इज अ बिग थिंग फॉर दिस गर्ल्स। And tomorrow, if they get to represent the country along with her, then I think it is target achieved. I'm sure our partners also and co-team owners also agree with that. सायमा, ये वॉक निवेदन है, इन्होंने आपके बारे में बोला है। आपको क्या लगता है कि आप कितना मुख्य ये जिम्मेदारी जिम्मेदारी वो नहीं दिया।
that gives me a different kind of confidence. And जैसी टीम है वो, I think जैसे जितना बैलेंस टीम है हमारा, हमें इतना कॉन्फिडेंस है कि हम ये टूर्नामेंट अच्छे से निकाल पाएंगे. और ये और भी उसके बाद आगे से इनके बारे में बताओ. We have Khushali Bhagat, जो बहुत एक्सपीरियंस बैटर है हमारे पास. किंजल जो है वो हमारे पास यंग है लेकिन फियरलेस बैटर है. तो ऐसे काफी अच्छे कॉम्बिनेशंस है. We have a lot of good ऑलराउंडर्स जो बॉलिंग और बैटिंग दोनों कर सकते हैं. एंड फील्डिंग जो है वो हमारी टीम का सबसे बड़ा एडवांटेज है. Yes, we have a very best. So तुम्हाला असं का वाटलं की आय शुड टेक द वुमन्स टीम अँड कम फॉरवर्ड बिकॉज द फर्स्ट टाइम वुमन्स T20 त्यानंतर नाही याचं म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की मी आधी चेअरमॅन होतो T20 मुंबई लीगचा आणि 2018 नंतर 6 वर्षांनी परत आम्ही 2025 ला परत ते करून दाखवलं अंडर माय चेअरमॅनशिप. आणि माझ्या गव्हर्निंग काउन्सिलच्या लास्ट मीटिंग मध्ये मी वुमेन्स T20 आपल्याला करायचं आहे हे मी सँक्शन करून घेतलं. आणि तो टेन्युअर माझा संपला आणि नवीन आमचे जे चेअरमॅन आहेत राजदीप आणि प्रेसिडेंट अजिंक्य, तर त्यांना जेव्हा ते पुटअप होतं त्यांना सांगितलं की तुम्ही मेन्स सोबतच या लीगला कमेंट्स करा. इट विल बी आई थिंक द टाइमिंग विल मैच, तो दोनों एक साथ हो जाएगा. विमेन्स ऑल्सो विमेन्स भी चालू हो जाएगा, मेन्स तो जैसे अपने ऑलरेडी चालू आहे. तर माझा विचार हाच होता की आपण जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नात आपला कुठेतरी वाटा असायला, म्हणून मी आय हॅव टू बी द फ्रंट रनर. इफ आय लीड देन देर विल बी मोर पीपल अलॉंग विथ मी हु विल कम अहेड, विच इज वाय वी ऑल टूक अ डिसिजन गेट दिस टीम अँड आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ इट. त्या मॅच जर तुम्ही बोलाल का कुठल्या मॅच बद्दल? म्हणजे आधी 3 मॅचेस 3 टीम आहेत ते कसे होणार आणि बेसिकली आता T20 मेन्स लीग जे आहे ते 1 to 14 पर्यंत ते जो शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये आमचे 4 मॅचेस आहेत अँड फायनल्स इज विथ द मेन्स ओनली टीम्स ऑन 13. तर पूर्ण हा 13-14 दिवसाचा हा प्रवास आहे. आय थिंक प्रवास आता सुरू झालेला आहे. IPL आता कुठेतरी एंड होत असताना आता मुंबईचा आमचा जो हा होम ग्राउंड लीग आहे कुठेतरी सुरू होते. आय एम शुअर अँड आय नो दॅट दीज प्लेयर्स आर ऑलरेडी इन दॅट झोन. सिन्स सो मेनी डेज दे आर ऑल टुगेदर. They are already focused and in the zone and they are ready to win. They have all said that, we are here. Yes, should be proud of them and one of the time. Should I talk in English? Yeah. So I feel like this is a platform. It's a wonderful platform to let our girls shine. India, Mumbai, we are a cricket crazy nation, but we give a lot of importance to men's cricket. Suddenly and slowly and steadily, we full importance to men's cricket. The fact that the Mumbai Cricket Association has thought of this and come up with this league is commendable. Yes, to give a larger platform to these girls to come up, to play, to shine. And like Dihang had mentioned earlier also today, that we can treat ourselves as success if even one or few of our girls represents the nation. So I feel that's our aim here. साइमा अभी हमारी टीम जा रही है, ऑलरेडी गई है T20 के बारे में क्या आप कहाँ देख रहे हो अपने आप को? अभी जो T20 वर्ल्ड कप का जो टीम रही है, आई थिंक बहुत सारा कॉन्फिडेंस लेके हम लास्ट जो टूर्नामेंट खेले थे उसमें हम चैंपियन थे, जो ICC टूर्नामेंट खेले थे. सो यस डेफिनेटली और एक ट्रॉफी वेटिंग है एंड विल गेट दैट वो. एंड जहाँ मैं खुद को देख रही हूँ अभी हमारा इंडिया ये सीरीज है, तो वो एक यूके जहाँ इंडिया है वहाँ पर भी विल हैव इनफ. तो जैसे प्रताप सर ने कहा कि क्रिकेट में उनको मतलब इतना कुछ ज्यादा इंटरेस्ट नहीं है या मतलब नहीं, उनको इंटरेस्ट था इसलिए मैं भी इन्वॉल्व हो गया. इतना ज्यादा उनका कितना सपोर्ट रहा हो. नहीं, पूरा सपोर्ट उनका ही है एक्चुअली. उनके वजह से मुझे एसोसिएशन में जो हमारे क्लब सेक्रेटरी थे इनकी जो जानकारी है उन्हीं के वजह से हुई, क्योंकि वो भी इलेक्शन में लड़ चुके हैं. तो उस दरमियान मुझे एक्सपोजर तभी मिला और एक उनसे एक अलग ही एक्सपीरियंस मिलता है, अलग सीख मिलती है
कहते हैं मुंबई क्रिकेट एसोसिएशन का जो राजनीति है वो देश की राजनीति से भी अलग है, तो ये एक अलग एक्सपीरियंस मिल रहा है। एंड मैं अभी यंग हूँ तो वो सीख रहा हूँ एवरी ईयर एवरी वन डे एट अ टाइम, तो इट्स अ गुड फीलिंग। तो वन डे एट अ टाइम वो एक्सपीरियंस ले रहे हैं और आगे बढ़ रहे हैं। मेरा प्रताप सर से सवाल है कि जब ये मैच होगा तो कमेंट्री इसमें मराठी में होगी? मराठी क्या, देखिए क्रिकेट सिर्फ महाराष्ट्र के लिए नहीं है, क्रिकेट पूरे दुनिया के लिए, तो पूरे तीनों लैंग्वेज में कमेंट्री होनी चाहिए। और खासकर वो मराठी के बारे में मैं यही कहना चाहता हूँ, मैंने मराठी जो कंपलसरी की है वो रिक्शा टैक्सी ड्राइवर्स के लिए, क्रिकेटियर्स के लिए। देखिए क्रिकेटियर्स पूरे दुनिया से आते हैं, पूरे दुनिया में क्रिकेट को बहुत ही प्यार दिया है, तो ऐसी परिस्थिति जो टैक्सी रिक्शा ड्राइवर की है वो क्रिकेट की नहीं है, इसलिए मराठी अगर क्रिकेटियर्स को आएगा, मराठी में अगर कमेंट्री होगी तो मेरे लिए बहुत ही सुवर्ण क्षण होगा। मैं चाहूंगा कि मराठी में ज्यादा से ज्यादा होना चाहिए, मगर जैसे मैं प्रवासियों के साथ संवाद रिक्शा टैक्सी ड्राइवर में मराठी में करना चाहिए ऐसी कामनाएं रखता हूँ, तो जो हमारे दुनिया भर के प्रेक्षक है जिनको हर लैंग्वेज से प्यार तो होता है मगर कमेंट्री होती है तो इंग्लिश में उनको समझ में आती है, मैं ये चाहूंगा कि हिंदी और इंग्लिश में भी कमेंट्री होनी चाहिए। सर तुम्ही ऑलरेडी आता टीम ओनर आहात आणि टीम ओनर आहात, त्यामध्ये पहिलीच टुर्नामेंट आहे तर त्यामध्ये तुम्ही काय? पहिलं तर टीम ओनर मी नाहीये, टीम ओनर परीक्षा सरनाईक आणि परीक्षा सरनाईकांनी टीम घेतली। बघा प्रताप सरनाईक परीक्षा सरनाईकनी लग्न केलं, प्रताप सरनाईकचं भाग्य उजळलं, तसं आता परीक्षा सरनाईकनी ही टीम घेतली, या टीमचं भाग्य उजळणार आणि मी लिहून देतो तुम्हाला ही टीम फायनल मारणार। थांबलेली मला वाटतं तुम्ही साहेबाला इंग्लिश नाही मराठी येते सगळे मराठी बोलतात, मग मी इंग्लिश मध्ये बोलते। आमची जी अंडर 19 प्लेयर्स आहे ना, माझं खूप आहे त्यांचं। आज नाही, आय थिंक मेहक वॉज नॉट हिअर, मेहक आहे, आमची मेहक आहे, मग खुशाली आहे, निया पंडित आहे, सुनील आहे। आय फील आमचं खूप अमेझिंग ऑलराऊंडर्स आहे आणि अंडर 19 खूप कॉन्फिडन्स आहे त्यांना की लहान एज मध्ये पण फेस एव्हरीवन त्यांच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स। आय थिंक आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड ह्यांची मॅचेसला। आणि आमची टीम आता यांचे खूप सेशन झाले ट्रेनिंगचे, टीम बॉन्डिंगचे। आम्ही अंडरडॉग्स आहोत ऍक्च्युली फॉर दिस टीम अँड आय थिंक पप्पा बोलले की शाईन एक महिला म्हणजे महिलांसाठी मी खूप काय करत असते आणि आज मला अभिमान आहे की मी एक महिला टीमची ओनर झालेली आहे आणि ह्या सगळ्या लहान मुली म्हणजे पण त्यांच्यामध्ये मी जेव्हा ते स्टेजवरती येत होते तर मला सायमामध्ये म्हणजे मी जसं सायमाला बघितलं स्टेजवरती त्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे आणि जशी टीम एक एक मुली येत होत्या मला ते खूप म्हणजे 17 वर्ष 18 वर्ष अशा, पण त्याच्यामध्ये जो जिद्द क्रिकेटला ती पाहिजे ते त्या मला मुलींमध्ये दिसत होते। तर नक्कीच मला वाटतं त्यांची मेहनत एक ओनर म्हणून प्रत्येक ओनरला वाटतं की आम्ही जिंकायला पाहिजे, पण मला त्याच्यातच आनंद आहे की मी आज ह्या महिला क्रिकेट टीमची ओनर आहे आणि मी म्हणजे त्यांच्या मेहनतीला पुढे घेण्यामध्ये माझा थोडासा सहभाग आहे। टीमबद्दल काय सांगाल, कसे चयन झालं होतं सिलेक्शन झालं? टीमच्या सिलेक्शनला मी होती, पण खरं मला वियांगचं कौतुक करावं वाटते की मुंबई वेदांची फर्स्ट टाइम आणि बघा मी आता सायमाशी बोलत होती तर सायमा आणि माझं बोलण्यामध्ये असं की आम्ही प्रॅक्टिस कितीही करतो, जेव्हा मॅच होते किंवा मुंबई आपण बोलतो ना की सिटीची मॅच झाली किंवा कॉलेजची मॅच झाली, शाळेतली मॅच झाली, त्या मॅच खेळण्यामध्ये जेवढं शिकायला मिळतं तर मला तर असं आशा आहे की ह्या तिन्ही टीम मधनं काहीतरी मुली काहीतरी
आपल्या इंडियन क्रिकेट टीमला पण सिलेक्ट व्हायला पाहिजे. कारण अशा मॅचेस होत आहेत तर विहंग मुलगा म्हणून नाही, पण विहंग एक स्पोर्ट्स पर्सन, कारण तो शाळेत पण होता आणि कुठेतरी त्याला ती आवड आहे, त्याचे पॅशन आहे. म्हणजे तो आर्किटेक्चरकडे बिझनेस खूप छान करतोय, पण स्पोर्ट्स बद्दल पण मला काहीतरी करायचंय, त्याची जी मी चळवळ बघते म्हणजे, आणि खूप छान करायचे. आणि मुंबई प्रीमियर लीग स्टार्ट करण्यासाठी पण त्याची जी मेहनत होती, कारण 6 वर्ष ते चालू नव्हतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मागचे आपलं वॉर वगैरे काहीतरी चालू होतं, IPL चालू होतं, त्यात पावसाची, पण मला वाटतं जे चांगलं काम करतात तर ते चांगलं झालं. आणि शेवटच्या क्षणी मुंबई प्रीमियर लीग पहिलाच होणार हे त्यांनी करून घेतलं. कमिटीचं पण सगळ्यांचं कौतुक करते आणि त्यांचा आभार मानते, आणि या टीमला मी खूप आशीर्वाद देते. ते आपले मित्रच आहेत सगळे, पण आमचं लक्ष ठाणे स्काय रायडर्सवर आहे. ओनली फोकस्ड ऑन ठाणे स्काय रायडर्स. दुसरी टीम क्या कर रही है, क्यों कर रही है, याच्यावरती आम्ही जास्त लक्ष व्हेरी टुगेदर. ऑल ऑफ अस आर व्हेरी क्लोज नेट. आमचं जसं मी म्हणालो की ओनली बॅलन्स टीम आहे, म्हणजे कोणावरही डिपेंडन्सी नाहीये, बट द अंडरस्टँडिंग बिटवीन द टीम छान आहे. आणि हे तुम्हाला शुअर वानखेडे स्टेडियम मध्ये जेव्हा या मॅचेस होतील ते या पूर्ण फुल तो कॉन्फिडन्स या टीम मध्ये दिसेल. या प्लेयरांचा भरपूर असे पण प्लेयर्स आहेत म्हणजे ज्यांचे या प्लेयर्सचे आता फॅन फॉलोईंग सुद्धा भरपूर पटीने वाढेल असं मला तरी वाटतंय. बिकॉज वी हॅव सम रिअली डायनामिक फिल्डर्स इन द टीम. म्हणजे हे आमचं ऍक्च्युली वैशिष्ट्य आहे की आय थिंक ऑलराऊंड फिल्डर्स खूप छान आहेत आमच्या टीम मध्ये. आणि एव्हरी बॉल लाईक इट्स अ लास्ट बॉल, यु नो, ते मी कुठेतरी बघितलंय. सो आय एम व्हेरी हॅपी. ऑल द बेस्ट. अभी जो देख के मुझे लगता है अपनी न्यू जनरेशन से कितना मोटिवेशन मिलेगा. We have something that we can look forward to and be in the future. Definitely very big. Okay. Thank you.